काल भंडाऱ्याचा भडाका उडवून जेजुरीमध्ये खऱ्या अर्थाने अनेक नागरिक जखमी झाले। खऱ्या अर्थाने ते जेजुरीच्या जी खंडेरायाची पहिली पायरी आहे, अगदी जी कमान आहे, येथूनच खऱ्या अर्थाने काल जे नवनिर्वाचित नगरसेवक असतील किंवा नागरिक भाविक हे मोठ्या प्रमाणात जमा झाले होते। खऱ्या अर्थाने आपण पाहू शकता की याच कमानीवरून भंडारा मोठ्या प्रमाणात उधळण्यात येत होता। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात ज्या भंडाऱ्याच्या गोण्या आहेत त्या देखील अजून कमानीवरती आहेत, तशाच आहेत। त्यानंतर हा भंडारा उधळण्यात असताना खऱ्या अर्थाने महिलांकडून खाली ऑक्शन देखील केलं जात होतं आणि त्याच वेळेस भंडाऱ्याची पोती उधळत असताना एक आगीचा भडका उडाला आणि यामध्ये खऱ्या अर्थाने 16 पेक्षा जास्त नागरिक हे जखमी झालेले आहेत। संपूर्ण राज्यभरात या घटनेची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, परंतु या ज्या भंडारा आहे याचा भडाका का उडाला, भेसळयुक्त भंडारा आहे का, अशा देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात झाल्या आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती जे नागरिक आहेत ते जखमी झाल्यानंतर जवळच्याच जे शासकीय रुग्णालय आहे येथे त्यांना दाखल करण्यात आले। परंतु जी खंडेरायाची पहिल्या पायरीपाशी कमान आहे, याच कमानीपाशी खऱ्या अर्थाने आनंदोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून भंडारा उधळण्यात येतो। राज्यभरातून नव्हे तर देशभरातून मोठ्या प्रमाणावरती भाविक आहेत ते खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि पहिल्या पायरीपाशी किंवा कमानीपाशी आले की ते भंडारा उधळत असतात। साहजिकच जेजुरीमध्ये वर्षभरात 8 ते 10 जत्रा होत असतात आणि यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक देखील शनिवार असेल, रविवार असेल किंवा यात्रेंना येत असतात। साहजिकच हा भंडाऱ्यामुळे काल मोठ्या प्रमाणात आगीचा भडाका उडाला आणि त्यामध्ये 16 नागरिक जखमी झाले। यामुळे राज्यभरात तर हळहळ व्यक्त केली आहे, परंतु हा आगीचा भडका का उडाला हे देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे आणि यावरती सरकार असेल, प्रशासन असेल किंवा देवस्थान ट्रस्ट असेल यांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी देखील जी मागणी होताना दिसत आहे। हा प्रकार का घडला याची देखील चौकशी व्हावी अशी देखील मागणी होताना पाहावयास मिळत आहे। आपण तर आत्ता सदर परिस्थितीवरील माहिती घेतलेली आहे आणि यावरती लवकरात लवकर कारवाई होण्याची मागणी देखील भाविक असतील किंवा स्थानिक नागरिकांकडून होताना दिसत आहे। कॅमेरा पर्सन रोहित सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।